दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे खंडे महानवमी, विजयादशमी, दसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत। त्यामध्ये रुक्मिणी मातेस पसरती बैठक पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली। श्री विठ्ठलास नक्षीटोप, प्रभावळसह बालाजी नाम, कौस्तुभमणी, हिऱ्यांचा कंगनजोड, मत्स्यजोड, तोडजोड, तुळशीची माळ एक पदरी, अष्टपैलू मण्यांची कंठी, 3 पदरी पदकासह मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवेची माळ 2 पदरी, झनक झनक हार, एकदानी, तांदळ्या हार 7 पदरी, लक्ष्मी हार, दंडपेट्या जोड मोठा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत। तसेच रुक्मिणी माते सोन्याचा मुकुट, मण्या मोत्यांचा पाटला जोड, सोन्या मोत्याचे तनव जोड, मोठी नथ, वाळा जोड, चिंचपेटी हिरवी, मोत्यांचे मंगळसूत्र, पळ्यांचा हार, खड्यांची बिंदी, कोल्हापुरी साज, पुतळ्यांचा माळ, पैंजण जोड, सरी, तुळशीची माळ एक पदरी, ठुशी इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले आहेत। तसेच राधिका माते सिद्धेश्वर टोप, लक्ष्मी हार, जवमणी पदक, जवेची माळ व सत्यभामा देवीला लक्ष्मी टोप, हायकोल, जवेची माळ, पुतळ्यांची माळ, चिंचपेटी तांबडी इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेला आहे। तसेच मंदिर समितीच्या असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमा देवी, यमाई, तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आले आहेत। तसेच दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रिद्धी सिद्धी गणपती मंदिर विजयादशमी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे सीमा उल्लंघन साजरे करण्यात येत आहे। तसेच त्या ठिकाणी देखील आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत। दिनांक 3 ऑक्टोबर रोजी एकादशी असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने दर्शन रांगेत सुरक्षा रक्षक नियुक्ती, पाणी व चहा वाटप, बॅरिकेटिंगची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, इतर आनुषंगिक सोयी सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली।